नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भविष्यातल्या रोजगारांची गरज ओळखून कौशल्य विकासाचा आराखडा तयार होणं आवश्यक. पंतप्रधान नरेंद्र मोदी. पंतप्रधान उद्यापासून जाणार कतार, स्वित्झर्लंड, अमेरिका आणि मेक्सिकोच्या दौऱ्यावर. विधान परिषद निवडणुकीत प्रसाद लाड यांनी घेतली माघार, तर ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात दुपारपर्यंत 28.87% मतदान. उत्तर प्रदेशात मथुरा इथं अतिक्रमण हटवताना पोलीस आणि स्थानिकांमध्ये संघर्ष. 22 जणांचा बळी, पोलीस अधीक्षकाचाही मृत्यू. भारत पाकिस्तान दरम्यान तणावाचं कारण काश्मीर नसून दहशतवाद हेच असल्याचं भारताचं ठाम प्रतिपादन. दहशतवाद नियंत्रणात आणण्यासाठी पाकिस्तान करत असलेले प्रयत्न अपुरे असल्याचं अमेरिकेचं मत. आणि फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा, इव्हान डोडिग आणि लिएंडर पेस, मार्टिना हिंगिस अंतिम फेरीत दाखल. पाहूया बातम्या विस्तारानं. राष्ट्रीय कौशल्य विकास मिशनच्या गव्हर्निंग काउन्सिलची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. भविष्यातल्या रोजगारांची गरज ओळखून कौशल्य विकासाचा आराखडा तयार केला पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. जागतिक पातळीवर कोणत्या प्रकारच्या रोजगारांची आवश्यकता असेल याचा अंदाज घेऊन त्यानुसार बालक आणि युवकांना प्रशिक्षण दिलं पाहिजे, असंही पंतप्रधान म्हणाले. या गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. कौशल्य प्रमाणीकरणासाठी यावर्षी सप्टेंबर महिन्यात केंद्रीय मंडळ स्थापन केलं जाणार आहे. 2016-17 पर्यंत 1.5 कोटी लोकांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. देशातल्या महत्त्वाकांक्षी युवकांसाठी यावर्षी 500 प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्र उघडली जाणार आहेत. त्यामध्ये प्रशिक्षण विनामूल्य दिलं जाईल. तसंच 50 प्रवासी रोजगार प्रशिक्षण केंद्रही उघडण्यात येतील. भारत कौशल ही राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा सुरू करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 5 देशांच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. अफगाणिस्तान, कतार, स्वित्झर्लंड, अमेरिका आणि मेक्सिको या देशांना पंतप्रधान भेट देणार आहेत. पंतप्रधान सर्वात प्रथम अफगाणिस्तानला जाणार असून इथं भारताच्या वतीनं 1457 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या सलमा बंधाऱ्याच्या कार्याचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. अफगाणिस्तानातील हेरात प्रांतातील चिस्ती शरीफ जवळ हरिरुद नदीवर हा बंधारा बांधण्यात येणार आहे. यानंतर पंतप्रधान कतारला रवाना होणार असून कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्याशी चर्चा करणार आहेत. हायड्रोकार्बन क्षेत्र, आयात कच्च्या तेलाची या संदर्भात महत्त्वपूर्ण बातचीत उभय देशांमध्ये होणार आहे. दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात 6 जूनला पंतप्रधान स्वित्झर्लंडला पोहोचणार आहेत. या 1 दिवसाच्या भेटीत स्वित्झर्लंडचे राष्ट्रपती जोहान स्नीडर अम्मानन यांच्यासह इतर नेत्यांशी ते चर्चा करणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान 7 जूनला अमेरिकेत पोहोचतील. अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त सभागृहात पंतप्रधान मोदी यांचं भाषण होईल. अमेरिकेहून परतताना पंतप्रधान मेक्सिकोला भेट देणार आहेत. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी सध्या ट्युनिशिया देशाच्या दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत उभय देशांमध्ये हस्तशिल्प आणि आयटी क्षेत्रात सहकार्य करण्याचे सामंजस्य करार करण्यात आले. उपराष्ट्रपती अन्सारी यांनी काल ट्युनिशियाचे पंतप्रधान हबीब असद यांची भेट घेतली. यावेळी परस्पर संबंध वृद्धीसाठी आवश्यक विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. दोन्ही देशांना वाढत्या दहशतवादाचा सामना करावा लागत आहे याविषयीही उभय देशांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली. आगामी 5 वर्षात ट्युनिशियाच्या 350 विद्यार्थ्यांना भारत प्रशिक्षण देणार आहे. एका करारानुसार ट्युनिशियाच्या परंपरागत हस्तशिल्पाचं प्रशिक्षण भारतीय कलाकारांना देण्यात येईल. आयटी तसंच दूरसंचार आणि डिजिटल क्षेत्रात उभय देश सहकार्य करणार आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणातून भाजपाचे उमेदवार प्रसाद लाड यांनी माघार घेतली आहे. अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी प्रसाद लाड यांनी आपला अर्ज मागे घेतला. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या निर्देशावरून आपली उमेदवारी मागे घेत असल्याचं त्यांनी ट्विटरवरून सांगितलं. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत 12 जणांनी आपले अर्ज दाखल केले होते. या पार्श्वभूमीवर लाड यांच्या माघारीमुळे आता 11 उमेदवार रिंगणात उरले असून आणखी एका उमेदवारानं माघार घेतल्यास निवडणूक बिनविरोध होऊ शकेल. मात्र निवडणूक बिनविरोध होणार की एका उमेदवाराच्या निवडीबाबत अनिश्चितता राहणार हे चित्र आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल.
ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत आज दुपारी 12 वाजेपर्यंत 28.87% मतदान झालं. एकूण 1060 मतदारांपैकी 155 महिला तर 151 पुरुष अशा 306 मतदारांनी मतदान केल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. विधान परिषदेचे विद्यमान उपसभापती वसंत डावखरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आघाडीचे उमेदवार असून त्यांची ही 5वी निवडणूक आहे. याच मतदारसंघातून डावखरे याआधी 4 वेळा विजयी ठरले आहेत. डावखरे यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीनं रवींद्र फाटक यांना रिंगणात उतरवलं असून ते ही निवडणूक दुसऱ्यांदा लढवत आहेत. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर या दोन्ही जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलली असून शिवसेनेचे 309 तर भाजपाचे 180 असं 489 नगरसेवकांचं बळ युतीकडे आहे. राष्ट्रवादीचे 200 आणि काँग्रेस 105 असं आघाडीचं संख्याबळ असलं तरी वसई विरार महापालिका आणि पालघर जिल्हा परिषदेत बहुजन विकास आघाडीचे सदस्य 125 आहेत आणि त्यांनी डावखरे यांना पाठिंबा दिला आहे. या व्यतिरिक्त मनसे, समाजवादी पार्टी, विविध आघाड्या मिळून 147 सदस्य कोणाला मतदान करतात यावर या निवडणुकीचं भवितव्य अवलंबून आहे. आज होत असलेल्या मतदानासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वादग्रस्त आरोपात अडकलेले राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याबाबतचा विस्तृत अहवाल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे सोपवला असून याबाबत पक्ष नेतृत्व लवकरच योग्य तो निर्णय घेईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी नवी दिल्लीत पक्षश्रेष्ठींबरोबर झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. खडसे यांनी याआधी वेळोवेळी आपल्यावरचे आरोप फेटाळून लावले आहेत. याबाबतीत पक्षाचा निर्णय आपल्याला मान्य असेल असं खडसे यांनी म्हटलं आहे. अजून पक्षानं आपल्याकडे राजीनामा मागितलेला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात सत्तेत मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनंही खडसे यांच्या विरोधात निषेधाचा सूर लावला आहे. खडसे यांच्यावरच्या आरोपांचं निराकरण होत नाही तोपर्यंत त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा आणि त्यांची निर्दोष मुक्तता झाली तर पुन्हा सन्मानानं ते पद स्वीकारावं असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. वादग्रस्त आरोपात अडकलेल्या खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापुरात एका पत्रकार परिषदेत केली तर विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी खडसेंच्या बडतर्फीची मागणी केली आहे. आम आदमी पार्टीनंही आपला विरोध नोंदवला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खडसेंच्या विरोधात कालपासून उपोषण सुरू केलं आहे. दरम्यान एका वृत्तवाहिनीनं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये MIDC जमीन प्रकरण उघड करणारे हेमंत गावंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी खडसे यांनी आपल्यावर दबाव आणल्याचा दावा स्थानिक पोलीस अधिकाऱ्यानं केला असल्याचं दिसत आहे. PTI या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार प्रसाद लाड यांच्या पाठोपाठच अपक्ष उमेदवार मनोज कोटक यांनीही माघार घेतल्यामुळे विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार हे आता निश्चित झालं. पुलगाव स्फोट घटनेतील शहीद व्यक्तींच्या कुटुंबियांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून शासन शहीद परिवाराच्या पाठीशी असल्याचं सांगितलं. शहीदांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीनं मदत दिली असली तरी या मदतीपेक्षा गेलेली व्यक्ती खूपच मोठी असून शहीदांचा राज्याला आणि देशाला अभिमान असल्याची भावना व्यक्त केली. वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात शहीदांच्या वारसांना मदतीचे धनादेश आज देण्यात आले. पुलगावच्या केंद्रीय दारुगोळा भांडारामध्ये झालेल्या स्फोटात 19 व्यक्ती शहीद झाल्या असून 17 जण जखमी झाले. पुलगावला तसंच दारुगोळा भांडाराकडे जाणारे सर्व रस्ते उत्तम करण्यात येणार असून पुलगाव पंचायत समितीला अग्निशमन यंत्र देण्याचा प्रस्ताव पाठवण्यास सांगितल्याची माहिती पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. शहीद व्यक्तींच्या कुटुंबातील व्यक्तीला प्राधान्यानं नोकरी देण्यासंदर्भात केंद्र सरकारला पत्र पाठवण्यात येईल असं आश्वासनही मुनगंटीवार यांनी यावेळी दिलं. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या तणावाचं कारण काश्मीर नसून दहशतवाद हेच प्रमुख कारण असल्याचं भारतानं स्पष्ट केलं आहे. नवी दिल्ली इथं घेतलेल्या वार्ताहर परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी दोन्ही देशांदरम्यानच्या तणावाच्या कारणांची माहिती दिली. काश्मीरचा या तणावाशी संबंध नसून शांततेची कमतरता आणि पुरस्कृत दहशतवाद हीच तणावाची कारणं आहेत असं ते म्हणाले. भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये पाकिस्तानचा हस्तक्षेप हे देखील तणावाचं प्रमुख कारण असल्याचं त्यांनी नमूद केलं. जम्मू काश्मीरमध्ये अवैध पद्धतीनं बळकावलेल्या भागाचा ताबा पाकिस्ताननं सोडून द्यावा असंही स्वरूप यांनी खडसावलं.
दहशतवाद नियंत्रणासाठी पाकिस्तान करत असलेले प्रयत्न अपुरे असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे। अमेरिकेच्या गृह विभागानं दहशतवादासंदर्भात नुकताच वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे। लष्कर-ए-तैयबा आणि हक्कानी नेटवर्कसारख्या दहशतवादी गटांच्या विरोधात पाकिस्तान कोणतीही कारवाई करत नसल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आलं आहे। पाकिस्तानच्या दाट लोकवस्ती असलेल्या भागातून दहशतवादी खुलेआम त्यांच्या कारवायांसाठी निधी उभारत आहेत आणि त्यांच्या सहाय्यानं भारत आणि अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले घडवले जात असल्याचं या अहवालात म्हटलं आहे। 2008चा मुंबई दहशतवादी हल्ला घडवणाऱ्या दहशतवाद्यांच्या विरोधात पाकिस्तान धीम्या गतीनं कारवाई करत असल्याचं मत अहवालात व्यक्त करण्यात आलं आहे। जगात वेगानं विकसित होणारी भारतीय अर्थव्यवस्था लवकरच 5 लाख कोटी डॉलर्सची होईल असा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे। जपान दौऱ्यावर असलेल्या जेटली यांनी ओसाका विद्यापीठामध्ये व्याख्यान दिलं। त्यावेळी त्यांनी जपानी विद्यार्थ्यांसमोर भारतीय अर्थव्यवस्थेचं चित्र मांडलं। भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये विकासाच्या विपुल संधी असून संपूर्ण जगासाठी भारत गुंतवणुकीचं सर्वोत्तम केंद्र बनलं आहे असं ते म्हणाले। केंद्रीय दुष्काळी पथकानं आज बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणांना भेटी देऊन दुष्काळात प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची पाहणी केली। 4 सदस्यीय पथकानं जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेऊन जवळच असलेल्या बीड तालुक्यातील नामलगाव इथल्या चारा छावणीला भेट दिली। छावणी चालक आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। त्यानंतर या पथकानं गेवराई तालुक्यातील टँकरनं होत असलेल्या पाणी पुरवठा केंद्राला भेट देऊन पाहणी केली। या पथकात राणी कुमुदिनी, आर.के. सिंग, पी.के. मिश्रा, जी.आर. झरगर यांचा समावेश आहे। या पथकासमवेत बीडचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। उत्तर प्रदेशमधल्या मथुरा शहरातली अतिक्रमणं हटवताना पोलीस आणि स्थानिकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर उसळलेल्या हिंसाचारात बळी गेलेल्यांची संख्या 22 वर पोहोचली आहे। यामध्ये मथुरा शहराचे पोलीस अधीक्षक मुकुल द्विवेदी आणि फराह पोलीस ठाण्याचे संतोष यादव या 2 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे। या हिंसाचारात सुमारे 40 जण जखमी झाले आहेत। जवाहर बाग भागातली अतिक्रमणं हटवण्यासाठी पोलिसांनी मोहीम राबवली होती। या मोहिमेला स्थानिकांनी तीव्र विरोध केल्यानंतर हिंसाचाराला सुरुवात झाली। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत। तसंच मरण पावलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 20 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे। दरम्यान अधिकाऱ्यांनी हा भाग मोकळा केला असून हिंसाचार घडवणाऱ्या आरोपींचा शोध सुरू आहे। आतापर्यंत 320 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे। देशाच्या सीमावर्ती भागात बाकी असलेली पायाभूत सुविधा उभारणीची कामं जवळपास सर्व कामं येत्या 3 वर्षात पूर्ण करण्यात येतील असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे। केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काल नवी दिल्ली इथं एका बैठकीत सीमा व्यवस्थापनाचा आढावा घेतला। त्यावेळी ही माहिती देण्यात आली। यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू आणि सीमा व्यवस्थापन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। आसाममधल्या भारत बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्याचं काम पूर्ण करण्याचे निर्देश राजनाथ सिंह यांनी दिले। भारत बांगलादेश सीमेवर 223 किलोमीटर लांबीचं कुंपण घालण्यात आल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली। सीमावर्ती भागातल्या संवेदनशील ठिकाणी उच्च क्षमतेचे कॅमेरे, रडार, सेन्सर, ऑप्टिकल फायबर आणि इन्फ्रारेड सेन्सर यांचा समावेश असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। राज्याच्या प्रगतीला अधिक गती देणाऱ्या मुंबई-नागपूर सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस वे प्रकल्पासह सर्वांसाठी घरं आणि पोलिसांसाठीच्या घरांच्या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी मलेशियन कंपन्यांच्या शिष्टमंडळानं मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। मुंबई-नागपूर सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस वे या प्रकल्पामुळे राज्याचा चेहरा मोहरा बदलणार असून हा प्रकल्प देशातला सर्वात मोठा आर्थिक कॉरिडॉर असेल आणि या एक्सप्रेस महामार्गाचा फायदा राज्यातल्या 22 जिल्ह्यांना होऊन या मार्गावरील शहरं विकसित होतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली। यामुळे या प्रकल्पात गुंतवणूक करण्याची मोठी संधी विविध कंपन्यांना मिळणार असून राज्यातल्या विविध प्रकल्पांमध्ये सहभागी होणाऱ्या कंपन्यांना राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिली।
मलेशियाच्या अलोय एमटीडी कंपनीसह विविध कंपन्यांनी या प्रकल्पांमध्ये काम करण्यास उत्सुक असल्याचं संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सांगितलं। गेल्या अनेक वर्षांपासून वादात असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाविषयीची सुनावणी येत्या 1 जुलैपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू होणार आहे। त्याआधी दिल्लीतल्या वरिष्ठ वकिलांबरोबर आपण प्राध्यापक एन.डी. पाटील यांच्या समवेत चर्चा करू, असं सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितलं। राज्य सरकारची बाजू प्रभावीपणे मांडण्याकरता वरिष्ठ वकिलांची नेमणूक करण्यात आली असून त्यांना आवश्यक ती सगळी कागदपत्र देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली असून 10 जून पूर्वी या समितीची एक बैठक होईल असं ते म्हणाले। केंद्र सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं जनतेसाठी ज्या योजना आणल्या आहेत त्या योजनांची माहिती जनतेला मिळावी या उद्देशानं केंद्र शासनाच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्या वतीनं नाशिक इथं पत्रकारांची राज्यस्तरीय कार्यशाळा घेण्यात आली। खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं। केंद्र शासनानं सामान्य जनतेसाठी अतिशय चांगल्या योजना आणल्या असून त्यांच्या योजनांमध्ये तरुण पिढीवर अधिक भर देण्यात आला आहे असं सांगत या योजना खेड्यापाड्यातल्या तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांच्या मदतीनं 1-2 दिवसांच्या शिबिरांचं आयोजन करण्यात येईल आणि त्यांना या योजनांच्या संदर्भात माहिती देण्यात येईल असं चव्हाण यांनी सांगितलं। शासनाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ, माता आरोग्य विमा योजना, किसान योजना, त्याचप्रमाणे शेततळ्यांच्या उभारणीसाठी मदत योजना खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न असून लोकसहभागातून हे कार्य पूर्ण होऊ शकेल असंही खासदार चव्हाण म्हणाले। शासनानं दिलेल्या अनेक योजनांची सविस्तर माहिती यावेळी पत्रकारांना देण्यात आली। कर्जत तालुक्यातल्या ग्रामीण आणि आदिवासी भागात कुपोषित बालकांचं प्रमाण वाढलं होतं। मात्र या 2 वर्षात ग्रामीण रुग्णालय आणि सेवाभावी संस्थांच्या अथक परिश्रमांमुळे कुपोषित बालकांच्या प्रमाणात कमालीची घट झाली आहे। कर्जत तालुक्यातल्या नेरळ, कळंब, खांडस, आंबिवली, कडाव आणि मोहिली या गावांमध्ये एकूण 335 अंगणवाड्या आहेत। या अंगणवाड्यांच्या सर्वेक्षणानुसार 2 वर्षांपूर्वी मध्यम आणि अतितीव्र अशा सुमारे 528 बालकं कुपोषित असल्याची नोंद झाली होती। मात्र एप्रिल 2016च्या अहवालानुसार हा आकडा अवघ्या 145 वर येऊन पोहोचला आहे। म्हणजेच सुमारे 380 बालकांवर वेळीच उपचार केल्यानं ही बालकं कुपोषणमुक्त झाल्याची माहिती मिळाली आहे। हे प्रमाण कमी होण्यात ग्रामीण रुग्णालयं आणि सेवाभावी संस्थांनी मोलाचं योगदान दिलं आहे। ग्रामीण रुग्णालयांमार्फत गर्भवती आणि बाळंतिणींना संतुलित आहार आणि 6 महिने ते 3 वर्षांच्या बालकांना मोफत औषधोपचारांसोबत सोयाबीन पावडर, चिक्की, फळं अशा पोषक पदार्थांचंही मोफत वाटप केलं जातं। त्यांचं हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे किंवा त्यांचं आहाराचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांच्यात कुपोषणाचं प्रमाण पहिलं जास्ती होतं। त्यांचा आहार कमी असल्यामुळे बाळांचे वजन पण कमी असायचे। आता आपण त्यांचं रुटीनली दर महिन्याला त्यांचं फॉलोअप असतो। म्हणजे आमच्याकडे ज्या सुविधा आहेत त्या सगळ्या गरोदर राहिल्यापासून ती डिलिव्हरी झाल्यावर 1.5 महिन्यापर्यंत आणि बाळाला पण 1 महिन्यापर्यंत सगळ्या प्रकारच्या सुविधा मोफत दिल्या जातात। कुपोषित बालक पण आल्यानंतर त्यांच्या गाईडलाईन प्रमाणे मॅनेजमेंट, त्यांचे जे आजार असतील त्याचे मॅनेजमेंट आपण करतो इथं। आम्हाला 3 महिने झाल्यानंतर आम्ही अंगणवाडीत जातो। ते आम्हाला 3 महिन्याचं इंजेक्शन देतात। रक्त कमी असेल तर गोळ्या चालू करतात। त्याच्यानंतर जेवण वेळेवरती करायला सांगतात। प्रत्येक महिन्याला तपासायला येतात त्या। ग्रामीण रुग्णालयांसोबत शबरी सेवा समितीसारख्या सेवाभावी संस्थांमुळे कर्जतमध्ये हा कायापालट झाला आहे। हा वसा असाच अविरत सुरू राहिला तर लवकरच संपूर्ण कर्जत कुपोषणमुक्त होईल यात शंका नाही। परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी पाथरी तालुक्यातील कासापुरी हे गाव दत्तक घेतलं आहे। या गावाच्या विकासासाठी 18 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे। गावातील स्वस्त धान्य पुरवठा व्यवस्थेपासून इतर अनेक समस्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत। त्यामुळे गावकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत। कासापुरी गावातील समस्या सोडवण्यासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्व कार्यकर्ते एकत्र आले असल्याचं आमदार दुर्रानी यांनी सांगितलं। यामुळे सगळ्या शासकीय योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळत असल्याचंही त्यांनी नमूद केलं।
सुशीला समर्था या राष्ट्रसेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सुशीला महाजन यांच्या जीवनकार्यावर आधारित आणि पिनॅकल्स फिल्म्स निर्मित चित्रपटाच्या चित्रफितीचं उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते मुंबईत प्रकाशन करण्यात आलं। सुशीला महाजन यांचं महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेलं समाजकार्य हे अतिशय स्तुत्य आणि प्रेरणादायी आहे अशा शब्दात नाईक यांनी सुशीला महाजन यांच्या कार्याचा गौरव केला। रामभाऊ माळगी प्रबोधिनीच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। बातमी टेनिसची। महिला दुहेरीतील अव्वल जोडी असलेल्या सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतल्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत एकमेकींच्या प्रतिस्पर्धी म्हणून लढणार आहेत। मार्टिना हिंगिस बरोबरच तिचा मिश्र दुहेरीतला जोडीदार भारताचा लिएंडर पेस हा देखील सानियाचा प्रतिस्पर्धी असेल। काल उपांत्य फेरीत सानिया मिर्झा इव्हान डोडिग या जोडीनं फ्रेंच जोडीचा चुरशीच्या लढतीत 4-6, 6-3, 12-10 असा पराभव केला, तर पेस हिंगिस जोडीलाही खडतर आव्हानाचा सामना करावा लागला। या जोडीला त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी 6-3, 3-6 आणि 10-7 असं झुंजवलं। एक नजर हवामानावर। नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल येत्या 4-5 दिवसात केरळात दाखल होण्याच्या दृष्टीनं सुरू आहे। गेल्या 24 तासांमध्ये राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला। येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर पुणे आणि आसपासच्या परिसरात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे। शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। भविष्यातल्या रोजगारांची गरज ओळखून कौशल्य विकासाचा आराखडा तयार होणं आवश्यक, पंतप्रधान नरेंद्र मोदी। पंतप्रधान उद्यापासून जाणार कतार, स्वित्झर्लंड, अमेरिका आणि मेक्सिकोच्या दौऱ्यावर। विधान परिषद निवडणुकीत प्रसाद लाड, मनोज कोटक यांनी घेतली माघार, तर ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात दुपारपर्यंत 29% मतदान। उत्तर प्रदेशात मथुरा इथं अतिक्रमण हटवताना पोलीस आणि स्थानिकांमध्ये संघर्ष, 22 जणांचा बळी, पोलीस अधीक्षकाचाही मृत्यू। भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणावाचं कारण काश्मीर नसून दहशतवाद हेच असल्याचं भारताचं ठाम प्रतिपादन। दहशतवाद नियंत्रणात आणण्यासाठी पाकिस्तान करत असलेले प्रयत्न अपुरे असल्याचं अमेरिकेचं मत। आणि फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा, इव्हान डोडिग आणि लिएंडर पेस, मार्टिना हिंगिस अंतिम फेरीत दाखल। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर।